सुषमा अंधारेंना कल्याण मतदारसंघातून उमेदवारी देण्याची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। खासदार शिंदेंना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी प्रयत्न। अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली आहे। रामदास आठवलेंचं मोठं विधान। आम्हाला पाठिंबा दिल्यास आंबेडकरांना पाठिंबा, आठवलेंचं वक्तव्य। 3 डब्यांच्या विशेष लोकलमुळे रावसाहेब दानवेंचा डहाणू दौरा चर्चेत। दानवेंच्या लोकलसाठी अनेक लोकलची वेळ बदलली। दानवेंवर टीकेची झोड। पुणे बंगळुरू टोलनाक्यावर शिवसेना ठाकरे गटाचा रास्ता रोको। सातारकरांना आणेवाडी आणि तासवडे टोलमाफीची मागणी। आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम। विरारमध्ये आरटीआय कार्यकर्त्याच्या घरात मध्यरात्री अज्ञातांकडून गोळीबार। कुणीही जखमी नाही। विरार पोलिसात गुन्हा दाखल। लालबाग इथल्या साईबाबा शाळेत 7 सिलेंडरचा स्फोट। स्फोटावरनं आमदार चौधरींचा पालिका सरकारवर गंभीर आरोप। हेतुपुरस्पर स्फोट घडवल्याचा दावा। शिवाजीनगर ते लोणावळा दुपारच्या सत्रात 2 लोकल फेऱ्या वाढवण्याचा रेल्वेचा निर्णय। स्थानिकांच्या आंदोलनाला यश। पुढच्या 2 दिवसात मुंबई गारठणार। मुंबईचं तापमान 15 ते 18 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता। कोल्हापूरच्या कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफांकडून प्रभू श्रीरामचंद्राची आरती। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मुश्रीफ फाउंडेशनकडून 1 लाख कुटुंबांना प्रसाद वाटप। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला श्रीराम येणार नाहीत। रामानं स्वप्नात येऊन सांगितल्याचा बिहारचे मंत्री तेज प्रताप यादवांचा दावा। अयोध्येत ढोंग सुरू असल्याची टीका। मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची राम मंदिरासाठी निवड। 18 जानेवारीला गर्भगृहात स्थापित होणार बालरूपातली मूर्ती। पश्चिम बंगालमध्ये सागर बेटावर गंगासागर मेळाव्याला सुरुवात। 17 जानेवारीपर्यंत सुरू राहणार भाविकांची रीघ। दिल्ली महापालिका सभागृहात अभूतपूर्व गोंधळ। भाजप नगरसेवकांची स्थायी समितीच्या स्थापनेची मागणी तर गोंधळादरम्यान सभागृहाबाहेर सुरक्षा रक्षक तैनात।